सत्ता उलथवणारं ते एक पत्र. पिताजींची सत्ता आता अमर्याद होत चाललेली, पण असं वाटत असताना एक पत्र जे निनावी होतं, इनफॅक्ट त्याच्या खाली सहीही सुद्धा नव्हती, बरं. असं एक 3 पानांचं पत्र पंजाब हरियाणा हायकोर्ट आणि तेव्हाचे पंतप्रधान यांच्या ऑफिसमध्ये हे पत्र पाठवलं जातं. बरं. त्याच्या काही प्रती ह्या छुप्या पद्धतीने त्या हरियाणामध्ये, चंदीगडमध्ये हळूच सर्क्युलेट केल्या जातात. ते पत्र कुणी लिहिलेलं असतं याचा उलगडा कुणालाच आतापर्यंतही झालेला नाहीये. ओके. पण त्या पत्रात असं लिहिलेलं असतं की आम्ही डेऱ्यामध्ये राहणाऱ्या महिला आहोत आणि आमच्यावर अत्याचार केले जात आहेत. बापरे. या पत्रात कुठल्याही प्रकारचे मेटाफॉर्स नव्हते. होता तो 100% सच्चेपणा आणि स्पष्टपणा. बरं. त्या पत्रात पुढे असं म्हटलं जातं की तरुण महिलांना रात्री उशिरा बोलवण्यात येतं, त्यांच्यावर अत्याचार केले जातात आणि त्यांनी नकार दिला तर त्यांना देवाकडून शिक्षा होईल अशी धमकी दिली जाते. धमक्या, भीती, दडपशाही, त्यांना गप्प बसायला लावणं आणि पुन्हा अत्याचार अशी सायकल डेरामध्ये राहणाऱ्या अनेक तरुण महिला रोज सहन करत आहेत. बापरे. आणि हे सगळं त्या पत्रात लिहिलेलं होतं. बापरे.